आयला काय गाव आहे अरे. साधा चहाला बी कोणी विचारा ना. ऐकून पाहुणे दिसायला लागले. नमस्कार हो पाहुणे. कुणीकडे? आम्ही जरा ते शिंगाडीकडे आलो होतो. पाहुणे आहेत ते आमचे. असं असं. येतो बरं, आलेत ते. ह्या शिंगाडीकडे पाहुणे आले म्हणल्यावर नक्कीच त्याच्या पोरीला पाहायला आले असतील. चला बरं, आपला चहाचा बंदोबस्त तर झाला. असं बिन तेव्हा काही आपल्याला चहा पाजणार नव्हता. तिथं जाऊन टपकलं म्हणजे चहा तरी भेटन. या या या, राम 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 राम. या बसा. राम 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 राम. बसा तुम्ही, मी चहा पाण्याचं सांगतो. वा, घर तर छान सजवलं यांनी. नमस्कार हो, ओळखलं का? नमस्कार नमस्कार. हो ओळखलं ना, तुम्ही ते स्टँडवर होते तेच ना. कोण, शेण्या का? बरं बरं, ये बरं बस. तुम्ही ते सोयरिकीसाठी आलेत का पाहुणे? हो हा आमचा मुलगा आहे, याच्या सोयरिकीसाठी आलो. मस्त मस्त हे बरं का. एक नंबर घर आहे. या घरातला माणूस म्हणजे एकदम देव माणूस आहे. खरं सांगताय का? अरे वा, मग तर बरं झालं. हो एकदम खरं. पुरीचा भाऊ बिन एकदम गरीब. कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही. आपण भलं आपलं घर भलं, बस असंच आहे याचं. अरे वा, म्हणजे माणसानं सगळ्या घरावरच चांगले संस्कार केले वाटतं. अहो, संस्कार म्हणजे काय सांगायचं तुम्हाला. या घरातली बाई बी घरात काही असू नसू द्या, पण दारातला भिकारी कधी रिकाम्या हातानं वापस जाणार नाही इथून. कधी कधी कोणाला शब्दानं सुद्धा दुखवलं नाही तिनं. हे आई, ते भटके आला बघ. त्या पाहुण्याजवळ बसून काय बघतो काय माहित आता. तू चहा घेऊन जा. काय नाही करत तो. काही बघलं त्यानं तुम्ही हो. एवढीच माहिती तुम्हाला, पण तुम्ही त्या मुलीविषयी काहीच नाही बोलले हो. आता घर चांगलं असलं म्हणजे मुलीविषयी काय सांगायचं. मुलगी तर चांगलीच असणार ना. नाही, तरी पण आता तुम्ही सगळ्यांविषयी सांगायला लागले म्हणून म्हणलं. तसं मुलगी सांगायचं म्हणलं तर मुलगी पण चांगलीच आहे. आता कसं कॉलेजात जात होती. आता आजकालच्या पोरी कसं कॉलेजात जातं म्हणल्यावर त्याचे कसे 5-5 6-6 BA पासतात. पण तसं हिचं काही नव्हतं. खरंच सांगताय का? आता खरंच सांगायचं म्हणलं तर हां, आठवलं मला आठवलं. ए मुर्ग्या, उठ इथून उठ. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळी. धन्यवाद.